छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे। अलीपूर ते लाखेगाव परिसरात शेतात काम करणाऱ्या हिंदू शेतकरी दाम्पत्यावर 17 ते 18 जणांच्या टोळीने जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप करण्यात आलाय। पीडित महिला अर्चना गुणावत यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आरोपींनी त्यांच्याशी गैरवर्तन करत मारहाण केली, तसेच सुक्या कपाशीच्या कचऱ्याला आग लावून त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला। या हल्ल्यात पती पत्नी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। याशिवाय हल्लेखोरांनी मोबाईल फोडणे, मंगळसूत्र तोडणे आणि शेतातील ठिबक सिंचन संचालाही आग लावल्याचा आरोप आहे। या प्रकरणी बिडकीन पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे। या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे। आम्ही 19 तारखेला सकाळी 8:30 वाजता शेतात काम करायला पती पत्नी दोघंच गेलो होतो। त्या ठिकाणी आमचे काम चालू होते। अचानक आमच्या शेजारीला असणारे शेतकरी त्यांचं बाबा मियाँ शेख, कलील शेख, दिलावर शेख, अनवर शेख, जावेद शेख आणि आशिना हुशिना त्यांच्या बहिणी, परत आणखी महिला, मुलं, टोटल 15 ते 18 जण टोटल होते। त्या बगीचाला आग का लावली होती? त्यांनी आम्हाला जाळण्याच्या उद्देशानं आम्ही ज्यावेळेस त्यांनी आमच्यावर हल्ला चढवला त्यात आम्ही गंभीररित्या घायल झालेलो होतो। अगोदर एका फासाला आग लावून माझ्या पत्नीला बाबा मी आणि कलील यांनी दोघांनी उचलून टाकले। त्यातून ती बचावली आणि त्यानंतर मोसंबी बागेत होऊन आम्ही इकडं पळत असताना त्यांना पूर्ण मोसंबीची बागला घेरून आतमध्ये आम्हाला जाळण्यासाठी त्या बागेला आग लावली। हनुमान मंदिराचे काय प्रकरण आहे? आमच्या बाजूला अलीपूर म्हणून वस्ती हनुमान मंदिराची जमीन आहे। त्या ठिकाणी त्यांनी पूर्ण अतिक्रमण करून घरं बांधलेली आहे और सगळी जागा अतिक्रमित केलेली आहे। त्या संदर्भात मी शासकीय कार्यालयात अतिक्रमण हटवण्यासाठी वेळोवेळी निवेदन दिलेले असल्यामुळे त्याचा पण राग माझ्यावर होता। त्यांचा पोलिसांनी आत्तापर्यंत फक्त 7 यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यांना आणखी अटक पण झालेली नाही। तुम्ही किती दिवसापासून इथे आहे? 5 दिवस झालेले आहेत। आता हा 5वा दिवस आहे इथं आम्ही आहे। मागणी आता काय तुमची? मागणी सगळ्यांना ह्या जिहादींना सगळ्यांना अटक करण्यात यावी आणि त्यांनी जे अतिक्रमण केलेले ते पण सगळं तोडून टाकावे।